नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे मस्त अशी कांद्याची पात. कांद्याची जी पात आहे ना, ती बनवायला खूप सोपी असते आणि प्रत्येक घरी, प्रत्येक गावोगावी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. काहींना ही भाजी खूप जास्त आवडते आणि काहींना ही भाजी अजिबात आवडत नाही. पण माझ्या या पद्धतीने जर बनवली ना, तर तुम्हाला खूप जास्त आवडेल. बनवायला अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवते. खूप जण ह्या भाजीमध्ये मुगाची डाळसुद्धा घालतात. जर तुम्हाला चण्याची डाळ नसेल खायची, तर तुम्ही मुगाची डाळ जरी यामध्ये घातली ना, तरीसुद्धा चालणार आहे. आता ही भाजी हिरव्या मिरचीत किंवा लाल तिखटातसुद्धा बनवली जाते. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते. इथं मी मध्यम आकाराच्या 2 जुड्या आणल्या होत्या आणि त्या स्वच्छ साफ करून घेतल्यावरची जी कांद्याची साल वगैरे आहे ते सगळं काढून 1-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली. याला ना भरपूर माती असते, त्यामुळे 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याचं पाणी निथळून घ्यायचं. याचं जर पाणी नाही निथळून घेतलं ना, तर काय होतं ना, ही भाजी खूप पचपचीत होते. त्यामुळे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच ही कांद्याची पात ना चिरून घ्यायची. आणि हे जे छोटे कांदे आहेत ना, हे सुद्धा भाजीमध्ये आपण वापरणार आहोत. आता ही पात मी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे. खूप बारीक नाही किंवा खूपच अशी मोठी मोठी नाही, मध्यम चिरून घ्यायची. म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाते आणि त्याचा खूप लदगासुद्धा होत नाही. आता इथं मी ही पात व्यवस्थित चिरून घेतलेली आहे. ही कांदेसुद्धा मी चॉपरमध्ये कट करून घेणार आहे, त्यामुळे ओबडधोबडच कट करून घेणार आहे. जर तुम्ही बारीक चिरून घेणार म्हणजे असे जर चिरूनच घेणार असाल ना, तर बारीक चिरून घ्या. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल किंवा तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने अशी जर भाजी बनवत असाल ना, तर मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी तुम्ही आपल्या पेजला फॉलो नसेल केलं ना, तर जरूर फॉलो करा असे छान छान आणि सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी. आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून जरूर सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. आता इथं चॉपरमध्ये मी कांदा छान असा बारीक चॉप करून घेणार आहे. बारीक कांदा चॉप करून घेतला ना, तो खूप लवकर मस्त असा भाजला जातो आणि भाजीलासुद्धा वेळ लागत नाही. यामध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना कामं खूप पटपट होतात. कांदा, टॅमॅटो हे सगळं चॉप करायला ना खूप सोपं पडतं. आता हे छान असं मी चॉप करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा कांदा चॉप झालेला आहे. आता इथं कढईमध्ये ना तेल घातलेलं आहे. आता यामध्ये तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी 1.5 चमचा तेल घातलेला आहे आणि बारीक चॉप केलेला कांदा यामध्ये घालायचा. यामध्ये तुम्ही जिरी मोहरीची सुद्धा फोडणी देऊ शकता. पण अतिशय सिंपल पद्धतीने जर ही भाजी बनवली ना, तर याची चव खूप भारी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत तर ही भाजी खूप कमाल लागते. आता इथं मी मुठभर ओला लसूण जो असतो आणि त्याची जी पात असते ना, तीच मी इथं ठेचून यामध्ये घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातली होती. छान सगळं कुटून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं. अगदी गावाला या पद्धतीने भाजी बनवतात, अशी तव्यावरती बनवतात. खूप छान लागते. आता भिजवलेली चण्याची डाळ यामध्ये घालायची. या भाजीमध्ये ना खूप जास्त मसाले जात नाही, खूप कमी मसाल्यामध्ये बनवली जाते, पण खूप छान लागते. ही डाळ व्यवस्थित परतून घ्यायची आणि यामध्ये अगदी थोडीशी हळद घातलेली. खूप जण ह्या भाजीमध्ये हळद घालत नाही, पण मी डाळ घातली होती ना, त्यामुळे थोडीशी हळद घातली. आणि इथं मी घरगुतीचे लाल तिखट असतं, ज्यामध्ये कोणताच गरम मसाला, खडा मसाला नसतो. साधं लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे 1 चमचाभर. त्यानंतर इथं मी घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी पात चिरून ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची. व्यवस्थित यामधलं ना पाणी निथळून घालायचं. भरपूर यामध्ये पाणी जाऊन नाही द्यायचं, का तर याला पाणी खूप सुटतं ह्या भाजीला. चणा डाळ आहे ना किमान 1 अर्धा तासासाठी भिजवून घ्यायची, म्हणजे भाजीसोबत डाळ ना व्यवस्थित शिजली जाते आणि चणा डाळीमुळे ना ह्या भाजीला चव खूप छान येते. आणि जर तुम्ही मुगाची डाळ घालणार असाल ना, तर न भिजवता घातली ना, फक्त स्वच्छ धुवून यामध्ये घालायची. भाजीसोबत छान शिजली जाते. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता दिसायला ही भाजी तुम्हाला खूप दिसते, पण शिजली ना अगदी थोडीशी होते. आमच्या घरामध्ये ना कांद्याची पात सगळ्यांनाच आवडते. दुपारच्या जेवणासाठी, टिफिनसाठी जरी दिले ना, तरी सगळेजण आवडीने खातात. आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता हलकासा याचा रंग चेंज झालेला आहे आणि भाजीची क्वांटिटीसुद्धा खूप कमी झालेली आहे. व्यवस्थित याला परतून घ्यायचं. लक्षात ठेवा, आपण यामध्ये आणखी मीठ घातलं नाही, तर या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं.
सुरुवातीला जर आपण मीठ घातलं असतं ना तर भाजीला खूप जास्त पाणी सुटलं असतं, ज्यामुळे ही भाजी ना खूप पचपचीत झाली असते. त्यामुळे काय होतं ना, मग ती खायलासुद्धा तेवढी छान लागत नाही. त्यामुळे एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मीठ घालायचं. पुन्हा थोडंसं 2 मिनटासाठी झाकण ठेवलं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. इथं मी 2 ते 2.5 चमचे कूट घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल घाला, नाही घातला ना तरीसुद्धा काही हरकत नाही. पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि चपाती भाकरीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरच पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.